देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. कारण अशा कठीण काळामध्ये देवाने आपल्याला सुखी आणि निरोगी ठेवलेलं आहे आणि आज विशेष त्याचं वचन ऐकण्याची संधी त्याने आपल्याला दिलेली आहे. त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाचं वचन सुद्धा आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यावर मनन करणार आहोत आणि देव आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो. सर्व प्रसंगी आम्ही तुझ्याकडे पाहू शकतो, तुझे गुणगान गाऊ शकतो प्रिय प्रभू, कारण तू स्तुतीस पात्र देव आहे. तू आमच्याकडे पाहतो, आमच्या गरजा तुला माहीत आहे. आम्हाला तू वाट दाखवणारा, आमचं जीवन प्रकाशित करणारा आणि आम्हाला प्रोत्साहन देणारा, आमच्या समोर आशा ठेवणारा प्रभू परमेश्वर आहे. प्रिय प्रभू, पुढील वेळा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तू तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वादित कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून द्वारे आमेन. आजचा जो शास्त्र भाग आहे तो दानिएलाचं पुस्तक 2रा अध्याय प्रथम 20 आणि 21 हे वचन मी वाचतो. दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजास स्थानापन्न अथवा स्थान भ्रष्ट करतो. अध्याय 4 25 वचन. दानिएल नबुकदनेस्सर राजाला म्हणतो, मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. आजचा जो संदेश आहे तो दानिएलाच्या जीवनावर आधारलेला आहे आणि आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की ज्ञान मानवी राज्यांवर परात्पर देवाची सत्ता. ज्ञान मानवी राज्यांवर परात्पर देवाची सत्ता. मानवी राज्यांवर, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीवर, या जगातील प्रत्येक व्यक्ती, तो लहान असो की मोठा असो, या प्रत्येक व्यक्तीवर परात्पर देवाची सत्ता आहे. परंतु बऱ्याच लोकांना या गोष्टीचं, या सत्याचं ज्ञान नसतं. ते अज्ञानी असतात आणि ज्यांना हे ज्ञान नसते, मला असं वाटतं ते मूर्ख असल्या प्रकारचे असतात आणि अज्ञानी आणि अशक्त असल्या प्रकारचे असतात आणि ते नाशाच्या मार्गावर असतात, पतनाच्या मार्गावर असतात. राजा मग तो कोणी असो किंवा कोणता व्यक्ती, मग तो कितीही थोर असो, किती मोठा असो, त्याला गरज या ज्ञानाची आहे. पवित्र शास्त्रामध्ये जे दानिएलाचं पुस्तक आहे त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याविषयी वाचतो. हा जो नबुकदनेस्सर राजा होऊन गेला, तो अतिशय थोर, महान असल्या प्रकारचा राजा होऊन गेला. परंतु त्याला मात्र हे जे ज्ञान, ते त्याला ज्ञान नव्हतं. त्याला हे माहीत नव्हतं की मानवी राज्यांवर किंवा राजांवर त्या परात्पर देवाची सत्ता आहे. आणि त्याला हे ज्ञान नसल्यामुळे देवाने, इस्रायलाचा देव आणि हा परका देश, मूर्तिपूजक असल्या प्रकारचा देश, आणि तो राजा, त्या राजाला हे ज्ञान करून दिलेलं आहे. वचन 5:18 आणि 4:12 प्रमाणे आपण वाचतो की नबुकदनेस्सर हा राज्य, महत्व, वैभव व महिमा यांनी बलवान होऊन वाढला आणि त्याची कीर्ती गगनापर्यंत जाऊन पोहोचली. परंतु याचा परिणाम असा झाला की त्याच्यामध्ये एक गर्व आला, त्याच्यामध्ये ताठा आला, त्याचा आत्मा कठोर झाला आणि तो उन्मत्त झाला. आणि त्याचे जे शब्द आहेत त्या शब्दावरून आपल्याला दिसेल, हे शब्द 4था अध्याय 30व्या वचनामध्ये आहेत आणि त्याच्या शब्दावरून आपल्याला दिसेल की त्याला कशा रीतीने गर्व झाला, कशा रीतीने त्याच्यामध्ये ताठा आला. त्या ठिकाणी तो नबुकदनेस्सर स्वतःविषयी म्हणतो की हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना. या वरील 3 सर्वसाधारण वाक्यामध्ये 3दा तो स्वतःविषयी बोलतो.
मी विषयी बोलतो. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनाचं जे काही आपण मिळवलेलं असतं गौरव किंवा वैभव, त्याचं श्रेय ज्यावेळेस आपण मीला देतो, त्यावेळेस तिथूनच माणसाच्या पतनाला सुरुवात होते. कारण या सर्वाच्या आपले जे वैभव असतं त्याच्या पाठीमागे मागे मी नसतो, परंतु तो असतो. तो म्हणजे देव. आणि या नबुकदनेसराच्या जीवनाच्या पाठीमागे सुद्धा तो परात्पर देव होता. त्या देवानेच त्याला वैभव दिलं होतं, त्या देवानेच त्याला थोरवी दिली होती, त्या देवानेच त्याला कीर्ती दिली होती, आणि त्या देवानेच त्याला एवढं मोठं राज्य सुद्धा दिलेलं होतं. अध्याय 2:37 या वचनामध्ये ही जी गोष्ट आहे ती दानिएलाने त्या नबुकदनेसराला सांगितली होती. ज्यावेळेस तो त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगत होता, त्यावेळेस त्या वचनामध्ये दानिएल त्या नबुकदनेसराला काय म्हणतो, महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत. या वचनावरून, या दानिएलच्या शब्दावरून आपल्याला दिसतं की नबुकदनेसराजवळ जे जे होतं ते सर्व त्या परात्पर देवाने दिलेलं होतं. आणि तरी आपण पाहतो की तो नबुकदनेसर त्या देणाऱ्याची, म्हणजे त्या देवाची स्तुती करत नाही, त्याला महिमा गौरव देत नाही, परंतु स्वतःची स्तुती करतो आणि मी विषयी बोलतो, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी बोलतो, स्वतःच्या पराक्रमाविषयी बोलतो. आणि यावरून त्याचा ताठा, त्याचा गर्व आपल्याला दिसून येते. आणि ज्यावेळेस कोणी गर्व करतो, ताठा करतो, त्यावेळेस तो देवाच्या विरुद्ध असतो. कारण ते जे वैभव एखाद्याला देव देतो, जे वैभव दिलेलं असते एखाद्याला, ते त्या देवाने दिलेलं असते. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस गर्व करतो त्यावेळेस त्या देवाच्या, म्हणजे त्या देणाऱ्याच्या विरुद्ध तो गर्व असतो. आणि ज्यावेळेस असल्या प्रकारचा गर्व होतो त्यावेळेस देव त्या गर्वाचा न्याय करतो. आणि देवाने नबुकदनेसर जो राजा होता तो थोर होता, पराक्रमी होता, परंतु त्याचा सुद्धा न्याय केला. आणि काय झालं की आकाशवाणी झाली, म्हणजे देवाची वाणी झाली, आणि त्या वाणीने त्या नबुकदनेसराचा न्याय केला. आणि काय वाणी झाली, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे नबुकदनेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. ज्यावेळेस नबुकदनेसराला गर्व झाला, ज्यावेळेस गर्वाचे शब्द त्याच्या तोंडातून निघाले, त्याच क्षणी देवाने त्याचा न्याय केला, त्याची राजसत्ता काढून घेण्यात आली. आणि त्याला इतकं खाली केलं देवाने की सर्वसाधारण जो सर्वात खाली व्यक्ती असतो, सर्वात गरीब असतो, दरिद्र असतो, त्या लेवलचं नाही, त्याच्याही खाली देवाने त्याला केलं, म्हणजे एखाद्या बैलाप्रमाणे केलं. आणि लिहिलेलं आहे की तो जंगलामध्ये गेला, त्याला हाकलून देण्यात आलं, जंगलामध्ये तो राहायला लागला, बैलाप्रमाणे तो गवत खायला लागला. आणि त्याचे केस एखाद्या गरुडाच्या पिसांसारखे झाले, त्याचे नख पक्ष्यांच्या नखासारखे झाले, आणि रानावनात उघड्यावर तो राहायला लागला. एक दिवस असा होता की तो राजवाड्यात राहत होता. एक दिवस असा होता की जे बाबेल नगरी, त्या नगरीमध्ये जी त्याने बांधली होती, त्या नगरीमध्ये तो राहत होता. त्याचं वैभव होतं, त्याचं गौरव होतं. परंतु इथे आपण पाहतो जंगलामध्ये तो आहे, एखाद्या पशुसारखा तो झालेला आहे. एवढं देवाने त्याला खाली आणलं, कारण त्याला त्या देवाचं ज्ञान नव्हतं. सत्ता ही शेवटी त्या देवाची आहे, हे जे ज्ञान ते त्याला नव्हतं. परंतु अशा रीतीने तो शिक्षेमध्ये रानावनात एखाद्या पशुसारखा असताना काही काळानंतर मात्र त्याला हे ज्ञान झालं. आणि हे ज्ञान हे झालं की शेवटी सत्ता ही त्या देवाची आहे आणि माझी नाही, हे सत्य त्याला कळलं. आणि म्हणून तो त्या देवासमोर नम्र झाला, त्याने देवाची स्तुती केली, त्या देवाची आराधना केली. आणि शेवटी त्याला हे कळलं की त्या परात्पर देवासमोर प्रत्येक व्यक्ती, मग तो राजा असो की रंक असो, कह पदार्थ आहे. हे जे ज्ञान आहे, हे सर्वात महत्वाचं ज्ञान आहे. ते त्याला नव्हतं, परंतु ते त्याला झालं. हे ज्ञान
प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे की माझ्यावर आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर आणि प्रत्येक राजावर आणि प्रत्येक राज्यावर त्या परात्पर देवाची सत्ता आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्या परात्पर देवासमोर प्रत्येक व्यक्ती हा पदार्थ आहे. आपण पाहतो की एक वेळ असल्या प्रकारची होती की देवाच्या विरुद्ध त्याने गर्व केला, परंतु ज्यावेळेस तो नम्र झाला त्यावेळेस आपण पाहतो की त्याच देवाने, ज्या देवाने त्याला पशुसारखं बनवलं होतं, जंगलामध्ये नेलं होतं, बैलासारखं बनवलं होतं, त्याच देवाने त्याला परत त्या स्थानावर, त्याच आसनावर बसवलं, तीच सत्ता त्याला दिली, तेच वैभव परत देवाने त्याला दिलं आणि पहिल्यापेक्षा जास्त त्याची थोरवी वाढली. एक दिवस असा होता की तो गगनाला टेकला होता, एवढं देवाने त्याला उंच केलं. परंतु ज्यावेळेस त्याने गर्व केला त्यावेळेस देवाने त्याला मातीत घातलं, त्या लेवलपर्यंत त्याला नेलं. परंतु ज्यावेळेस त्याने पश्चाताप केला, ज्यावेळेस त्याला ते ज्ञान झालं देवाच्या सत्तेचं, त्याच्या अधिकाराचं, त्यावेळेस देवाने त्याला परत उंच केलं, परत तो राजा झाला, परत त्याला सर्व वैभव प्राप्त झाला. एखादा राजा, मग तो कुणी किती मोठा असो, तो एखाद्या सोंगटीसारखा, एखाद्या ठोकळ्यासारखा देवाच्या हातात असतो. त्या ठोकळ्याला देवाला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस तो वरच्या स्थानावर ठेवतो, आणि ज्यावेळेस त्या ठोकळ्याला गर्व होतो त्यावेळेस तो ठोकळा घेतो आणि त्याला खाली नेतो, खालच्या पातळीवर नेतो. आणि ज्यावेळेस तो नम्र होतो त्यावेळेस तो ठोकळा उचलतो आणि पुन्हा त्याच्या स्थानावर ठोकळ्यासारखा. तो कितीही मोठा राजा असो, पण देवाच्या हातामध्ये, देवाच्या सत्तेच्या खाली प्रत्येक राजा आहे, प्रत्येक व्यक्ती आहे. याचा अर्थ हा की तो परात्पर देव हाच खरा राजा आहे, तोच स्वर्गीय राजा आहे, तो किंग मेकर आहे. तो राजाला घडवतो आणि राजाला खाली सुद्धा करतो. त्यावेळेस एक राजा असतो, त्यावेळेस त्याच्या आज्ञेला, त्याच्या ठरावाला, त्याच्या शब्दाला अतिशय वजन असते. त्याचा शब्द हा खाली जात नाही, त्याचा ठराव कधी रद्द होत नाही. एवढं गांभीर्य, एवढं वजन त्या राजाच्या आज्ञेला, त्याच्या ठरावाला असते. मग प्रश्न असा आहे की हा जो परात्पर देव आहे तो तर सगळ्या राजांच्या वर आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याची सत्ता तर सर्वांवर आहे, सगळ्या राजांवर आणि सगळ्या राज्यांवर. मग त्याचा शब्द किती महत्वाचा, त्याची आज्ञा किती महत्वाची, किती वजनाची आहे, किती गंभीर असल्या प्रकारची आहे. आणि दानिएलचं पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्याला हेच दिसून येईल. एकीकडे मानवी राजाची आज्ञा आणि त्याचा ठराव, त्याचं फरमान, परंतु दुसरीकडे देवाची आज्ञा, देवाचा ठराव आणि त्याचं फरमान. ज्यावेळेस मानवी राजाची आज्ञा त्या देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध जाते त्यावेळेस देवाची आज्ञा चालते आणि माणसाची आज्ञा ही संपून जाते, तिला कुठलंच महत्व राहत नाही, ती तोडल्या जाते, परंतु देवाची आज्ञा पाळल्या जाते. हे जे सत्य आहे ते आपल्याला या दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. दारावेश राजा जो होता त्याने फरमान काढलं आणि त्याच्या फरमानाविषयी अध्याय 6 आणि 8 मध्ये असं लिहिलेलं आहे की मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही, असं त्याच्या फरमानाविषयी लिहिलं होतं. आणि काय फरमान केलं होतं ते असं फरमान होतं की ते कधी बदलू शकत नव्हतं. एवढं त्याला वजन होतं, एवढं त्याला गांभीर्य होतं. एक मानवी राजा असून आणि काय त्याचं फरमान होतं, काय त्याचा ठराव होता. त्याचा ठराव हा होता की 30 दिवस पर्यंत केवळ राजाचीच, म्हणजे दारावेश राजाचीच उपासना करायची आणि दुसऱ्या कोणत्या देवाची उपासना करायची नाही आणि माणसाची उपासना करायची नाही. आणि ही आज्ञा जो मोडील त्याला सिंहाच्या गुहे टाकण्यात यावं, ही आज्ञा त्या दारावेशाची होती. परंतु या अशी देवात जो देव आहे तो सर्वात मोठा आहे, म्हणून त्याची आज्ञा सुद्धा मोठी आहे, त्याचा ठराव सुद्धा मोठा आहे. आणि तो ज्यावेळेस ठराव करतो, देव ज्यावेळेस ठराव करतो त्यावेळेस मानवाच्या ठरावाला
काही महत्व राहत नाही, तो बदलावा लागतो. या ठिकाणी आपण वाचलं की तो बदलत नसे. मेदी आणि पारशी यांचा ठराव कधी बदलत नसे, एवढं त्याचं गांभीर्य असे. परंतु ज्यावेळेस देवाचं कार्य झालं, देवाची सत्ता चालली, त्यावेळेस ह्याच दारावेश राजाने त्याच्या विरुद्ध ठराव केला. पहिला ठराव काय होता की त्याची उपासना करावी. त्याची उपासना जर कोणी करत नसेल तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावं. परंतु देवाने आपलं असं सामर्थ्य दाखवलं, दानिएलाला अशा रीतीने वाचवलं, सिंहाची तोंडे अशा रीतीने बंद केली की त्या देवाची सत्ता तिथे त्याने पाहिली दारावेश राजाने. आणि मग तो वेगळा उलट असल्या प्रकारे त्या ठिकाणी फरमान काढतो. आणि काय फरमान काढतो? 6 अध्याय 26 मध्ये तो म्हणतो की मी फरमावितो की साम्राज्याच्या सर्व लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, त्याची उपासना करावी. पहिल्या फरमानात, पहिल्या ठरावात तो म्हणतो माझी उपासना करावी. परंतु देवाचं गौरव, देवाचं सामर्थ्य, देवाची सत्ता पाहिल्यानंतर त्याला आपला ठराव बाजूला करावा लागला, आपला ठराव रद्द करावा लागला आणि देवाविषयीचा नवीन ठराव त्याने त्या ठिकाणी केला. आणि त्या ठरावाप्रमाणे त्याने आज्ञा केली की त्या दानिएलाच्या परात्पर देवाचीच उपासना व्हावी. का असं झालं? कारण हा परात्पर देव आहे आणि त्याची सत्ता सर्वांवर आहे, सर्व राज्यांवर आणि सर्व राजांवर आणि सर्व व्यक्तींवर, सर्व लोकांवर. हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की सिद्ध झालं. आपण पाहिलं की नबुकदनेस्सर राजा, दारावेश राजा यांना सुरुवातीला हे ज्ञान नव्हतं, देवाच्या सत्तेचं ज्ञान. जो परात्पर देव आहे त्याची सर्वांवर सत्ता आहे हे ज्ञान त्यांना नव्हतं, परंतु नंतर झालं. परंतु दानिएल जो होता त्याला मात्र सुरुवातीपासून हे ज्ञान होतं. कोणतं ज्ञान? की परात्पर देवाची सत्ता सर्व राजे, सर्व राज्य यांच्यावर आहे. हे ज्ञान त्याला होतं. आणि त्या ज्ञानामुळे आपण पाहतो की दानिएलाने दारावेशाची आज्ञा मोडली, परंतु देवाची आज्ञा पाळली. का असं झालं? दानिएलाने त्या देवाची आज्ञा का पाळली? आणि एवढा मोठा दारावेश राजा आणि एवढी त्या मोडणाऱ्याची एवढी भयंकर शिक्षा की सिंहाच्या गुहेत टाकल्या जाईल, म्हणजे मरणाची शिक्षा. इतकं असून सुद्धा दारावेशाची आज्ञा त्याने मोडली आणि देवाची आज्ञा पाळली. जीवावर उदार झाला, तो जीव गमवायला तयार झाला. याला कारण एकच होतं की त्याला माहित होतं खरा राजांचा राजा तो देव आहे, स्वर्गीचा राजा तोच आहे, जिवंत देव तोच आहे आणि त्याच्यासाठी मी मरायलाही तयार आहे, ते योग्य आहे. आणि म्हणून त्याने देवाची आज्ञा पाळली. काय आज्ञा होती देवाची? ती आज्ञा अनुवाद 5 अध्याय 7 ते 9 या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. देव जो परात्पर राजा, त्याची आज्ञा ही होती की माझ्या समोर तुला अन्य देव नसोत, तू कोरीव मूर्ती करू नको व तिच्या पायाही पडू नको. इथे दारावेशाची आज्ञा होती की त्याची भक्ती करायची, त्याची पूजा करायची, त्याची उपासना करायची. तो काही देव नव्हता. ही जी आज्ञा होती दारावेशाची देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध होती. देवाची आज्ञा काय होती? की माझ्या समोर तुला अन्य देव नसोत, तू कोरीव मूर्ती करू नको, त्याच्या पायी पडू नको. ही जी आज्ञा आहे ती दानिएलाने पाळली. आपला जीव गमवून सुद्धा ती पाळली. आपल्या जीवनाचं कॉस्ट, किंमत देऊन त्याने ही आज्ञा पाळली. कारण ती आज्ञा अतिशय गंभीर असल्या प्रकारची आज्ञा आहे. ती आज्ञा न बदलणारी असल्या प्रकारची आज्ञा आहे. तो ठराव देवाचा न बदलणारा असल्या प्रकारचा ठराव आहे आणि ती आज्ञा म्हणून त्या दानिएलाने पाळली. आपल्याला माहित आहे की दारावेशाची ही आज्ञा देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध असल्या प्रकारची होती, परंतु दानिएलाला माहित होतं की मी जे करत आहे ते योग्य करत आहे, कारण तो जिवंत देव आहे आणि तो मला जिवंत ठेवेल. त्याला हे माहित होतं की तो सर्व शक्तिमान आहे, त्याची सत्ता आहे, सर्वांवर त्याची सत्ता आहे.
आणि सिंहाच्या गुहेत जरी मला टाकलं तर ते सिंहाचे तोंड बंद करणारा तो आहे. सिंहाचे तोंडे बंद करणारा तो देव आहे. सिंहावर सुद्धा त्याची सत्ता आहे. या ज्ञानामुळे त्याने त्या देवाची आज्ञा पाळली. हीच गोष्ट आहे बंधूंनो. जेव्हा आपल्याला हे ज्ञान असते की मानवी राजांवर त्या परात्पर देवाची सत्ता आहे आणि या विश्वासाने ज्यावेळेस आम्ही ठाम उभे राहतो तर देव आमच्यासाठी अद्भुत असल्या प्रकारचे चमत्कार करतो. देव आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट करतो. देव सिंहाची तोंडे बंद करतो. देव त्याच्या लोकांसाठी स्वर्गाचं दार उघडतो. देव त्याच्या लोकांसाठी त्याचा देवदूत पाठवतो. ज्या ठिकाणी दानिएल गुहेमध्ये होता त्याच ठिकाणी देवाचा देवदूत सुद्धा त्याचं रक्षण करण्यासाठी होता. सिंहाची तोंडे बंद करण्यासाठी होता. हे कार्य त्याच वेळेस झालं ज्यावेळेस दानिएलाने त्या राजाची आज्ञा पाळली. आपल्याला दानिएलाच्या गोष्टीवरून समजून आलं की त्या परात्पर देवाची सत्ता राज्यांवर, राजावर, प्रत्येक व्यक्तीवर आहे. परंतु राजांवर आहे, मानवी राजांवर आहे, परंतु जंगलच्या राजावर सुद्धा आहे. जंगलचा राजा कोण? सिंह. त्या सिंहावर सुद्धा त्याची सत्ता आहे. त्याची तोंडे तो बंद करतो. देवाचा देवदूत त्या ठिकाणी पाठवतो. त्या सिंहाची परिस्थिती ते अतिशय केविलवाणी, एखाद्या मेंढरासारखे ते झाले. दानिएला ते स्पर्शही करू शकले नाही, कारण त्या सिंहावर सुद्धा जो जंगलचा राजा आहे त्याच्यावर सुद्धा देवाची सत्ता आहे. देवाची सत्ता या दानिएलाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्या देवाची सत्ता अग्नीवर सुद्धा आहे. ज्यावेळेस याच नबुकदनेस्सर राजाने आज्ञा केली की जी सुवर्ण मूर्ती मी स्थापिलेली आहे राज्यातील प्रत्येकाने तिला साष्टांग दंडवत घालावं, त्या ही आज्ञा मात्र जे देवाचे तरुण होते, जे देवाला मानणारे होते, ज्यांना हे ज्ञान होतं की परात्पर देव तोच आहे, त्याचीच सत्ता सर्वांवर आहे, त्यांनी मात्र ही आज्ञा पाळली नाही आणि त्यांनी मात्र सुवर्ण मूर्तीला साष्टांग दंडवत केलं नाही. आणि त्याचा परिणाम त्यांना 7 पट तापलेल्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. परंतु देवाने त्यांच्यासाठी देवदूत पाठवला आणि देवाने त्या अग्नीची शक्ती काढून घेतली. देवाची त्या अग्नीने सुद्धा आज्ञा मानली. अग्नीने सुद्धा शद्रक, मेषक आणि अबेदnego यांना स्पर्श सुद्धा केला नाही. असं लिहिलेलं आहे, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. खर तर एखाद्या केसासारखे ते जळून खाक व्हायला पाहिजे होते 7 पट तापलेल्या अग्नीमध्ये, परंतु त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचा अर्थ हाच की देवाची सत्ता जर अग्नीवर आहे तर याचा अर्थ निसर्गातील प्रत्येक शक्तीवर आहे, पावसावर आहे, समुद्रावर आहे, विजेवर आहे आणि या निसर्गातील कुठल्याही शक्तीवर, किती मोठी असू द्या, त्या प्रत्येक शक्तीवर जर अग्नीवर त्याची सत्ता आहे तर सर्वात मोठा अग्नी म्हणजे सूर्य, त्याच्यावर सुद्धा त्याची सत्ता आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की त्या सूर्य सुद्धा त्या देवाच्या ताब्यात होता. सूर्याला सुद्धा त्याने थांबवलं, सूर्याला सुद्धा त्याने मागव केलं. सूर्यावर जो सर्वात मोठा अग्नी आहे त्याच्यावर सुद्धा त्या देवाची सत्ता आहे. ही गोष्ट सत्य आहे. हे ज्ञान बरोबर आहे आणि प्रत्येकाला असायला पाहिजे की मानवी राजावर, मानवी राज्यांवर, निसर्गातील प्रत्येक शक्तीवर त्या देवाची सत्ता आहे. जो परात्पर देव आहे, जो स्वर्गाचा देव आहे, जो स्वर्गाचा राजा आहे, त्याची सत्ता मानवी राज्यावर, राज्यांवर, निसर्गातील प्रत्येक शक्तीवर त्याची सत्ता चालते आणि आहे. आज आमचं जे जीवन आहे ते दानिएलाप्रमाणेच आहे. दानिएल त्या बाबेलच्या देशामध्ये राहत होता. आमचा देश सुद्धा त्या बाबेलच्या देशासारखाच आहे. दानिएलाचा विश्वास वेगळा होता, आमचाही विश्वास वेगळा आहे.
दानिएलाचं जीवन वेगळं होतं, आमचंही जीवन वेगळं आहे. आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत, आम्ही स्तुती करणारे लोक आहोत. या जीवनामध्ये दानिएल एकटा होता, आम्ही एकटे आहोत. दानिएलाच्या पक्षाचा कोणी नव्हता, आमच्याही पक्षाचं कोणी नाही. दानिएला विरुद्ध कपट कारस्थान झालं, विरोध झाला, विरोधी झाले, त्याच्या जीवावर टपलेले होते. आमच्याही विरुद्ध कपट कारस्थान होतं. परंतु सत्य हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे ज्ञान आम्ही कधी विसरू नये की मानवी राजे आणि राज्यांवर, निसर्गातील प्रत्येक शक्तीवर त्या आमच्या परात्पर देवाची सत्ता आहे. हा जर विश्वास आमचा आहे तर परिस्थिती कितीही कठीण असू द्या, एक राज्य आमच्या विरुद्ध उठू द्या, परंतु आम्ही त्या देवावर विश्वास ठेवून एकटे सुद्धा उभं राहू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही उभं राहतो त्यावेळेस किती विरोधी परिस्थिती असू द्या, त्या देवाचा जय जयकार झाल्याशिवाय राहत नाही. त्या राजाचा, जो परात्पर राजा आहे, त्याचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद देऊ. हालेलुया.